श्री गुरुशरण महर्षी श्री अथर्वण ऋषी विरचित सार्थश्री गणपती अथर्वशीर्ष म्हणजेच मूळ गणपती अथर्वशीर्ष, त्याचा अर्थ आणि स्पष्टीकरण असं आपण आत्ता ऐकतोय. त्याचे आपले 3 भाग पहिले झालेले आहेत आणि ह्याचं संकलन केलेलं आहे विद्याधर हरी गुर्जर यांनी. तर आता आपण ह्याचा चौथा आणि शेवटचा भाग ऐकणार आहोत. तर वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आधीचे बघितले नसतील व्हिडिओ तुम्ही तर जरूर बघून घ्या, म्हणजे संपूर्ण अथर्वशीर्षाची तुम्हाला माहिती मिळू शकेल. नमस्कार, मी मृणाल मनोज गोखले. शिवाय चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. श्री गणेश विद्या खंड 7. गणादिं पूर्वमुच्चार्यं वर्णादिं तदनन्तरं अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धं एतत्तव मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपं अकारो मध्यमरूपं अनुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नादः संधानं संहिता संधि सैषा गणेश विद्या. गणकऋषिः निश्रुत गायत्री छंदः गणपतिर्देवता. ओं गं गणपतये नमः. अर्थ: गणाचा आधी जो गकार त्याचा उच्चार आधी करून नंतर वर्णाचा आधी जो आकार त्याचा उच्चार करावा. अनुस्वार नंतर उच्चारावा. तो अनुस्वार अर्धचंद्राकार द्यावा. त्यापूर्वी तार म्हणजे ओंकार लावावा. हे तुझ्या मनन करण्याच्या मंत्राचे स्वरूप आहे. गकार प्रथम, अकार मध्ये व अनुस्वार शेवटी असून तो सानुनासिक असावा. ती ही श्री गणेश विद्या आहे. हिचे गणक हे ऋषी, निश्रुत गायत्री हा छंद व श्री गणपती ही देवता आहे. ओं गंग हे ज्याचे स्वरूप आहे अशा श्री गणपतीला मी नमस्कार करतो. याचे स्पष्टीकरण: कालतत्व आणि दिक्तत्व या 2 तत्वांच्या पलीकडे सदैव स्थित असणाऱ्या या श्री गणेश रूप शक्तीचे आराधन कसे करावे हे सांगताना जो एकाक्षर मंत्र यात सांगितला आहे व त्याचे जे विवेचन किंवा स्पष्टीकरण केले आहे त्याला तोड नाही. अनंत अपार अशा वाङ्मय सागरात एकरूप होणाऱ्या सर्व सारस्वत सरितांचे हा एकाक्षर मंत्र म्हणजे जणू उगमस्थान आहे. ही एकाक्षर विद्या सिद्ध झाली की अक्षरोद्भव विश्वाचे साम्राज्य मिळण्याएवढे महत्त्व या एकाक्षर मंत्राचे आहे. हा एकाक्षर मंत्र असा तयार होतो. गणेश शब्दाचे आद्य अक्षर ग, अ सर्व वर्णातील पहिले अक्षर अ, अ अनुस्वार म, हा अनुस्वार अर्धानुस्वार असावा. हे सर्व मिळून गंग असे तयार होते. ओमचा उच्चार जसा प्लुत करतात तसाच या गंगचा उच्चार प्लुत केला पाहिजे. हा एकाक्षरी मंत्र ओंकाराने युक्त करावा. ओं गंग असा हा मंत्र संपूर्ण तयार होतो. एकतत्व मनुस्वरूपम हेच तुझ्या मंत्राचे स्वरूप आणि तुझेही हेच स्वरूप होय हे यात सूचित केले आहे. असा हा ओं गंग मंत्र ध्वनिविज्ञानानुसार कसा उच्चारावा तर त्याचे नादात संधान व्हावे. याचा अर्थ असा की या मंत्राचे उच्चारण अक्षरांनी करावयाचे नसून ते ध्वनीनेच करावयाचे आहे. संपूर्ण मंत्र नादातून व ध्वनीतून ऐकू यावायला हवा. असा केवळ ध्वनीतून मंत्राचा उच्चार हा अत्यंत प्रयत्नसाध्य आहे. एखाद्या मंत्रसिद्ध सत्पुरुषाकडून तो आत्मसात करणे आवश्यक आहे. जर असा ध्वनीतूनच जर मंत्रोच्चार करता आला तर मात्र त्याचे सामर्थ्य अपार आहे. केवळ या ध्वनी पद्धतीने जर या मंत्राचे सांगोपांग पुरस्चरण करून हा मंत्र सिद्ध केला तर पुढे या मंत्राने कोणत्याही अचेतन पदार्थाला आपणाला हवी ती गती देता येते. तालवाद्यांमध्ये जे बोल असतात ते बोल जेव्हा एखाद्या तबले नवाज वादन करतो तेव्हा तबलाच बोलत आहे असे वाटते. तबलजी तबल्यावर असे आघात करतो की ऐकणाऱ्याला तबलाच ते बोलतो आहे असे वाटते. त्याचप्रमाणे स्वरयंत्रांमधून असा ध्वनी काढता यायला हवा की आपणाला तो ओं गंग असाच ऐकायला यायला हवा. याचाच अर्थ असा होतो शरीरामध्ये जो अनाहत ध्वनी आहे त्यामधून ओं गंग हा मंत्र ऐकू यायला हवा. विजेच्या वेगापेक्षाही अधिक वेग आत्मशक्तीचा असतो. आत्मशक्तीत रूपांतरित केलेल्या मंत्रध्वनीच्या लहरी वाटेल तेथे व क्षणार्धापेक्षाही कमी वेळात जाऊ शकतात. त्यामुळे ज्या
ठोस आत्मशक्तीचा संचय आहे असा हा एकाक्षरी मंत्र म्हणजे सर्व भौतिक शक्तींना पुरून उरणारा, अखंड आत्मशक्तीने अनुप्राणित झालेला व विशुद्ध चैतन्याच्या परमाणूंचा प्रचंड बॉम्ब आहे. एवढ्या महत्त्वाचा हा मंत्र असल्यामुळेच त्याचा उल्लेख श्री गणेश विद्या असा केला आहे. श्री गणेश विद्या म्हणजेच ध्वनिविद्या होय. एवढ्या प्रचंड शक्तीचा साठा असलेली ही श्री गणेश विद्या पेलण्यासाठी शरीर आणि शरीरातील पंचकोश विशुद्ध आणि समर्थ हवेत. नादा संधानम संहिता संधी. संधानम म्हणजे माध्यम होय. नादा संधानम म्हणजे या संहितेचा म्हणजे या मंत्राचा म्हणताना जो ध्वनी किंवा नाद हा होतो तो नाद, ती श्रेष्ठतम अवस्था गाठण्यासाठी किंवा अनुभवण्यासाठी माध्यम आहे. आता संधी म्हणजे संमिलन स्थळ होय. जर आपणाला एखादी विद्या शिकायची असेल तर आपण विद्यालयात जातो. तेथील शिक्षक त्या विषयावरील व्याख्याने देतात. तो विषय नीट समजावून घेऊन त्यात आपण प्रावीण्य मिळवतो. येथे विद्यालय हे संधी म्हणजे शिक्षक व विद्यार्थी यांना एकत्र आणण्याचे ठिकाण आणि व्याख्यान हे संधान म्हणजे ज्ञान देण्याचे माध्यम होय. आता श्री गणेश विद्येच्या बाबतीत ओंकाराच्या मात्रा आणि पुढील शब्दातील स्थिती दर्शवणारी उपनिषदाची संहिता ओम गंग हेच संधी म्हणजे श्री गणेश विद्येच्या प्रदानासाठी म्हणजे केवळ अस्तित्वाची भावना गाडण्यासाठी व अनुभवण्यासाठी एकत्र येण्याचे ठिकाण अर्थात. आणि ओम गंग ही संहिता म्हणताना जो नाद होतो त्या नादावर अनुसंधान करणे हेच संधान म्हणजे माध्यम आहे. श्री गणपती अथर्वशीर्षाच्या या खंडामध्ये अशी संहिता सांगितली आहे की गकारः पूर्वरूपम, अकारो मध्यमरूपम, अनुस्वारश्चान्त्यरूपम, बिंदुरुत्तररूपम, नादा संधानम संहिता संधी. म्हणजे ग हे पूर्वरूप घेतले तर तेच अस्तित्व अ या स्वररूपी मध्यम रूपात जास्त प्रगल्भ होते. अनुस्वारात या विकासाची श्रेष्ठतम अवस्था गाठते आणि त्यानंतर बिंदू हे केवळ अस्तित्वाच्या उत्तर रूपाने उरते. हे उत्तररूप गाठण्यासाठी संहितेचा नाद हे माध्यम आहे आणि हा विकासाचा क्रम प्राप्त करण्याचे क्षेत्र किंवा ठिकाण म्हणजे ओम गंग ही संहिता होय. वरील भावार्थ अधिक स्पष्ट करण्यासाठी असंही म्हणता येईल की गकारः पूर्वरूपम, आपण राहतो ते जग सृष्टी होय. जागृती जड प्रतिमांची रूपे आहेत. ही आध्यात्मिक मार्गावरील मनाची सुरुवातीची अवस्था. अकारो मध्यम रूपम म्हणजे मन जास्त प्रगल्भ होते. जगाविषयी जड प्रतिमांविषयी विचार प्रगल्भ होतात. मनाच्या श्लोकांमधील खालील भाव मनात व्यक्त होऊ लागतो. विधी निर्मिती लिहिता सर्व भाळी, परी लिहिता कोण त्यांचे कपाळी, हरू जाळीतो लोकसंहार काळी, परी शेवटी शंकरा कोण जाळी. अनुस्वार शांतरूपम म्हणजे विकासाची श्रेष्ठतम अवस्था म्हणजेच जड विश्वाच्या कल्पनेचा किंवा प्रतिमाविषयींच्या कल्पनांचा निराश होतो. बिंदुरुत्तर रूपम म्हणजे केवळ अस्तित्वाची भावना व मी अहम या कल्पनांचा पूर्ण निराश होतो. हे उत्तररूप गाठण्यासाठी या एकाक्षरी मंत्राची जी संहिता आहे तिचा नाद हेच माध्यम आहे. ओम गंगचा अविरत ध्वनी आणि त्या ध्वनीवर अनुसंधान ठेवल्यावर त्या परमेश्वरी सत्तेची अस्तित्वाची अवस्था अनुभवता येईल. हीच श्री गणेश विद्या आहे. ओम गंग या एकाक्षरी तारक मंत्रातील भाव असा आहे की ग हे अक्षर श्री ब्रह्मदेव वाचक आहे, अ हा स्वर श्री विष्णू वाचक आहे, म अनुस्वार हा शंकर वाचक आहे. त्यांच्या आत्म्यातील सूर्य अनुनासिक रूप आहे. या चौघांसह देहरूप करणारी शक्ती ती ओंकार स्वरूप आहे. या सर्वांचा जो एक भाव व एक सत्ता त्याला वेदांमध्ये श्री गणेश म्हणतात व या तारक मंत्राचा शास्त्रोक्त उच्चार करणे याला श्री गणेश विद्या म्हणतात. श्री गणेश गायत्री खंड 8. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. अर्थ ओम एकदंत श्री गणपतीला आम्ही जाणतो, वक्रतुंड श्री गणपतीचे आम्ही अनुसंधान करतो, म्हणून हा सर्व सत्तात्मक देव आम्हाला प्रेरणा देव म्हणजे उद्वतीकडे अर्थात यशाकडे घेऊन जाऊ. स्पष्टीकरण
श्री गणेश गायत्री म्हणजे श्री गणेशाची संरक्षक शक्ती आहे. येथील भाव असा आहे की श्री गणपतीने अंतःशत्रूपासून तसेच बाह्य शत्रूंपासून संरक्षण करावे. जे वाकड्या मार्गाने आक्रमण करणारे असतील त्यांचा हा श्री गणपती नाश करणारा आहे, म्हणून त्याचे एक नाव वक्रतुंड असे आहे. अंतःशत्रूपासून बचाव करण्याची सूचना एकदंत व दंती हे 2 शब्द देतात. इंद्रिय दमन व संयम याने हे अंतःशत्रू मारले जातात. काम हा मुख्य अंतःशत्रू आहे, त्याचे दमन केले पाहिजे. या एकाच मुख्य शत्रूचे दमन करणे हे या एकदंताचे कार्य आहे. येथे बाह्य शत्रूंचा पूर्ण नाश व अंतःशत्रूंचे केवळ दमन अभिष्ट आहे. काम हा जरी शत्रू असला तरी त्याचा नायनाट करावयाचा नाही, कारण ती मोठी शक्ती आहे. ती प्रबळ होता कामा नाही, त्याला ताब्यात ठेवून धर्मानुकूल करावयाचे आहे. अशा प्रकारे कुटिलतेचा किंवा वक्रगतीचा नाश करून आणि निरुपाधिक शक्तीची साथ घेऊन उन्नतीकडे जाण्याचा मार्ग या खंडामध्ये उपदेशिला आहे. या श्री गणेश गायत्री मंत्रामध्ये श्री गणपती अथर्वशीर्षाचे सार आहे. हे सार म्हणजे ओंकाराच्या एकाग्र ध्यानाने आणि सत्स्वरूपाला जे काही वक्र जाते त्याला सोडून जर केवळ ईश्वर प्राणिधान साधले तर ते ध्यानच आपल्याला प्रेरणा देईल. श्री गणेशाच्या रूपाचे व नामाचे हे थोडक्यात स्पष्टीकरण आहे. श्री गणेश ध्यान खंड 9. एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारणं रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्तांगं रक्तपुष्पैस्फूजितं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टाद्य प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायत्यो नित्यं स योगी योगिनां वरः. अर्थ: हे गणेशा, तू एकदंत आहेस. तुला 4 हात असून तू पाश व अंकुश धारण केला आहेस. तुझा डावा दात भग्न आहे व तू वरद मुद्रा धारण केली आहेस. तू मूषक चिन्हांकित ध्वज धारण करतोस. तुझा वर्ण तांबडा असून तांबडी वस्त्रे तुला आवडतात. तू लंबोदर असून तुझे कान मोठे सुपासारखे आहेत. तांबड्या गंधाने व तांबड्या फुलांनी तुझे पूजन केलेले आहे. तू भक्तांवर कृपा करणारा, जगाचा आदिकारण, स्वस्थानी स्थिर असणारा, सृष्टीच्या आधीपासून प्रकट असलेला, प्रकृती व पुरुष यांच्या पलीकडे असणारा असा आहेस. अशा प्रकारे तुझे जो सतत ध्यान करतो तो योगी योग्यांमध्ये श्रेष्ठ योगी होय. स्पष्टीकरण: या ठिकाणी लाल रंग हा शत्रुनाशनाचा सूचक आहे. पोट मोठे असणे हे मोठ्या उदरपणाचे सूचक आहे. कान मोठे असणे हे सर्वांचे ऐकून घेण्याचे सूचक आहे. त्याचप्रमाणे ध्वनीची कंपनसंख्या कितीही कमी व कितीही जास्त असली तरी ती श्री गणपतींच्या श्रवणेंद्रियाला कळते. ती एरवी आपल्या कानांना कळू शकत नाही. प्रकृती पुरुष व क्षराक्षर यांच्या पलीकडे असणारा हा पुरुषोत्तमच आहे. प्रकृती व पुरुष आणि क्षर व अक्षर हे ज्यात एकरूप झालेले आहेत असा हा आहे. मनुष्याला डावे अंग व उजवे अंग असे 2 भाग असतात, पण मनुष्य हा डाव्या व उजव्या अंगाहून श्रेष्ठ असतो. त्याचप्रमाणे प्रकृती हे डावे अंग व पुरुष हे उजवे अंग आहे. ही दोन्ही अंगे मिळून होणारा हा पुरुषोत्तम असल्यामुळे तो त्याहून श्रेष्ठ आहे. कारण त्यात दोन्ही शक्ती एकवटलेल्या असतात. जरी श्री गणपती श्री गणेश भक्तांसाठी हे सगुण रूप घेऊन विराजमान झाला असला तरी तत्वतः तो जगाचे कारण आणि प्रकृती पुरुषांच्या पलीकडचा आहे, असे श्री गणपती अथर्वशीर्षांच्या या खंडामध्ये स्पष्ट केले आहे. या खंडामध्ये केवळ ध्यानासाठी श्री महागणपतीचे सगुण रूप रेखाटले आहे. थोडक्या शब्दात श्री गणपतीची प्रतिमा फार सिद्ध व समर्थ हातांनी येथे श्री अथर्वण ऋषींनी रेखाटली आहे. अशा या ध्यानानंतर नामरूपात्मक नमस्कार आपोआपच येतो. पुढील खंडामध्ये श्री गणेशाची वैशिष्ट्ये सांगणारी 8 नावे चढत्या क्रमाने नमस्कारपूर्वक उच्चारलेली आहेत. नमन खंड 10. नमो व्रातपते नमो गणपते नमः प्रमथपते नमस्तेऽस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने श्री शिवसूताय वरदमूर्तये नमो नमः. अर्थ: व्रतपालन करणाऱ्या समुदायांच्या अधिपतीला नमस्कार असो. सर्वात पहिल्या पालक देवाला नमस्कार असो. महोदर, एकदंत, विघ्नांचा नाश करणारा, श्री शिवांचा मुलगा आणि वरदमूर्ती अशा श्री गणेशाला माझा नमस्कार असो. स्पष्टीकरण: या नमनामध्ये पहिला शब्द व्रातपती हा आहे. व्रतपालन करणाऱ्यांच्या समुदायाला व्रात असे म्हणतात. त्यांचा जो पालन करता श्री गणपती त्याला व्रातपती असे नाव आहे. त्याला माझा नमस्कार असो. हा श्री गणेश हा गणांचा पालन करणारा, गणांचा स्वामी व गणांचा अधिपती आहे.
सर्व विश्वांमध्ये जेवढे पदार्थ आहेत ते सर्व गणांमध्ये वाटलेले आहेत, जसे मानवगण, पशुगण, वृक्षगण इत्यादी। या सर्व गणांचा जो एकच अधीश्वर आहे तो म्हणजे श्री गणपती, परमेश्वरच होय। त्याला माझा नमस्कार असो। आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्माच्या उपास्य देवतांमध्ये श्री गणेश देवतेचे महत्त्व अनन्यसामान्य आहे। कोणत्याही धार्मिक मंगल कार्यामध्ये प्रारंभी श्री गणेश पूजन केल्याशिवाय मंगल कार्याला आरंभच होऊ शकत नाही। इतकेच नव्हे तर कोणत्याही देवतेचे पूजन करताना प्रारंभी श्री महागणपतीचे पूजन व स्मरण करावेच लागते। इतके महत्त्व दुसऱ्या कोणत्याही देवतेचे नाही। या अग्रपूजेच्या मानामुळे त्याला प्रथमपती असे नाव आहे। त्याला माझा नमस्कार असो। काही ठिकाणी प्रथमपतीच्या ऐवजी प्रथमपतये असा पाठ आहे। प्रथम हे श्री शिवांचे गण आहे। प्रथम म्हणजे शिस्तबद्ध व संघटित असे शूर सैन्य होय। तसेच प्रथम म्हणजे पराकाष्ठेचे बौद्धिक मंथन असाही दुसरा अर्थ आहे। श्री गणेश या श्री शिवगणांच्या अधिपती तसेच अत्यंत सूक्ष्म तरल बुद्धी देणारा आहे। श्री गणेश ही बुद्धीची अधिष्ठात्री देवता आहे, त्यामुळे त्याला प्रथमपती हे नाव आहे। त्याला माझा नमस्कार असो। श्री गणेशाचे विश्वरूप दर्शन 5व्या खंडामध्ये केले आहे। श्री गणेश हा ओंकार स्वरूप आहे। त्याच्या पोटामध्ये सर्व विश्वाचा, सर्व देवांचा समावेश होतो, म्हणून त्याला लंबोदर हे नाव आहे। त्याला माझा नमस्कार असो। श्री गणपती अथर्वशीर्षामध्ये सांगितलेल्या श्री गणेश विद्येची प्रचिती देण्यासाठी व श्री गणेशाच्या आध्यात्मिक रूपाचा प्रत्यय येण्यासाठी इंद्रियांचे दमन करणे आवश्यक आहे। अंतःशत्रूंचे दमन करणे हे या एकदंताचे कार्य आहे। त्या एकदंत श्री गणेशाला माझा नमस्कार असो। श्री गणपती हा विघ्नहर्ता असल्यामुळे प्रत्येक शुभकार्य आरंभी त्याचे स्मरण किंवा पूजन करावेच लागते। हाती घेतलेले कार्य निर्विघ्नपणे तडीला जाण्याबद्दल विघ्नेशाची प्रार्थना करावयाची असते। विघ्न म्हणजे संकट होय, त्यावर त्याचे संपूर्ण नियमन आहे। विघ्ने दूर करणे हा श्री गणेशाचा सहज स्वभाव आहे। आपल्या सांसारिक जीवनामध्ये अनेक प्रकारची विघ्ने येत असतात। उदाहरण, योग्य वेळी लग्न न होणे, लग्न झाले तरी संतती न होणे, योग्य भार्या किंवा पती न मिळणे, शिक्षण व्यवस्थित न मिळणे, शिक्षणाचे योग्य चीज न होणे, नोकरी न लागणे, व्यापारधंदा न होणे, शेतीत तोटा होणे व स्वतःचे कर्म योग्य तऱ्हेने न होणे इत्यादी। अशा अनेक संकटांच्या यादींमधून स्वतःला सोडवून घेण्यासाठी श्री गणेशोपासना आवश्यक आहे, कारण तो विघ्नहर्ता आहे। त्यामुळेच या नमनामध्ये त्याचा विघ्ननाशन या नावाचा उल्लेख केला आहे। त्याला माझा नमस्कार असो। ओंकार हे श्री गणेशाचे स्वरूप आहे। ओंकारमयत्व श्री गणेशालाच आहे। श्री गणेशाचे ओंकारमयत्व श्री गणेश पुराण, श्री शिवपुराण, श्री देवी भागवत व श्री गणेशातापिनी उपनिषद यात स्पष्टपणे सांगितले आहे। श्री शंकरासारख्या अत्यंत तपस्वी देवतेने आपल्या तपसामर्थ्याने अत्यंत तेजस्वी तत्काल सिद्धिप्रद ओम हा बीजमंत्र शोधून व त्याची सर्वत्र उपासना सुरू केली। श्री गणपतींची उपासना ही तीच आहे। श्री शंकरांनी ओंकार बीजमंत्र शोधला, म्हणूनच येथे श्री गणपतींना श्री शिवसूत असे म्हटले आहे। त्याला माझा नमस्कार असो। योग मार्गातील षटचक्रांपैकी जे मूलाधार चक्र आहे त्याची देवता श्री गणपती ही आहे। मूलाधार चक्राला 4 दले आहेत व त्यामध्ये वम, शम, शम, सम ही 4 बीजे आहेत। वम हे अमृत बीज असून वरदा शक्तीचे द्योतक आहे। या चक्राची देवता जी श्री गणपतीच आहे, तिलाच येथे वरदमूर्ती असे म्हटले आहे। त्याला माझा नमस्कार असो। येथे अथर्वशीर्षाची संहिता पूर्ण झाली, त्यानंतर फलश्रुती दिली आहे। फलश्रुतीचा अर्थ व स्पष्टीकरण पुढे दिले आहे। आपलं अथर्वशीर्ष इथे संपूर्ण झालेलं आहे। आता पुढचा भाग आहे अथर्वशीर्षाची फलश्रुती। फलश्रुती म्हणजे आपण आत्तापर्यंत जे पाठ केला त्यातनं आपल्याला काय मिळणार आहे, त्याचे काय फल आहे हे आपल्याला सांगितलेलं असतं आणि पूर्ण अथर्वशीर्ष झाल्यानंतर ती फलश्रुतीसुद्धा म्हणायचीच असते। पारायण करताना सुद्धा पारायण जितक्या वेळा करायचं आहे तितक्या वेळा झाल्यानंतर शेवटी ती फलश्रुती म्हणायची असते, म्हणजे आपल्याला त्याचं पूर्ण फळ मिळतं। आता आपण इथे हा व्हिडिओ थांबवूया आणि फलश्रुती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकू। तोपर्यंत नमस्कार।